नमस्कार श्रोतेहो. आपलं आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेतील सर्वात अद्भुत, सर्वात भव्य, सर्वात विलक्षण असा अध्याय अनुभवणार आहोत. अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग, 11वा अध्याय. हा अध्याय गीतेचं हृदय आहे. अर्जुनाला स्वतः भगवान श्रीकृष्ण त्यांचं विश्वव्यापी, अनंत, विराट असं रूप दाखवतात. हा अध्याय का विशेष आहे? तर आपण जाणून घेऊया. कारण इथे प्रथमच माणसाच्या डोळ्यांपुढे संपूर्ण विश्वाची एकाच देहातील झलक प्रकट होते. इथून पुढे अध्यात्म केवळ तत्वज्ञान न राहता तो प्रत्यक्ष अनुभव बनतो. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, "कृष्णा, तू मला सांगत आलास, की तू सर्वत्र आहेस, तू सर्वांचा आधार आहेस, संपूर्ण विश्व तुझ्यातच आहे. पण प्रभू, मला हे अनुभवायचं आहे. मी तुझं विराट स्वरूप पाहू इच्छितो. जगाला धरून ठेवणारा तू कोणत्या रूपात आहेस, हे माझ्या डोळ्याने पाहू इच्छितो." हा प्रश्न फक्त जिज्ञासा नाही, तो पूर्ण भक्तीने केलेला आत्मसमर्पण आहे. कृष्ण स्मित हास्य करतात आणि अर्जुनाला सांगतात, "अर्जुना, माझं विराट रूप पाहणं सामान्य डोळ्यांनी शक्य नाही. मी तुला दिव्य दृष्टी देतो, ज्या दृष्टीने तू माझं अनंत स्वरूप अनुभवशील." इथून सुरू होते मानवजातीच्या इतिहासातील सर्वात दिव्य अनुभूती. पुढे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात, "अर्जुना, हजार सूर्य एकाच वेळी उगवले आणि त्यांच्या तेजाने आकाश दिपून गेलं, तसंच तेज माझ्या विराट रूपाचं आहे." दिव्य दृष्टी म्हणजे काय? सामान्य दृष्टीच्या पलीकडचं ज्ञान, पलीकडची अंतरात्मा, ज्यातून माणसाला ईश्वराचं वास्तविक रूप जाणवू लागतं. या क्षणी अर्जुनाची चेतना उंचावते आणि तो अभूतपूर्व दृश्य पाहू लागतो. इथून पुढचं दृश्य मानवी कल्पनांना सुद्धा पकडता येणार नाही असं. अर्जुन पाहतो अनंत मुख, अनंत नेत्र, प्रत्येक दिशेत असंख्य डोळे, ज्यातून तेज, ज्ञान, करुणा वाहतात. अनंत हात, अनंत रूप, देव, ऋषी, योगी, तत्वे, तत्वांचे अधिष्ठाते, सर्व कृष्णाच्या देहात. संपूर्ण विश्व एकाच देहात. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, पर्वत, नद्या, समुद्र, देवतांचे लोक, सर्व त्यांच्या अंगात विलीन झालेले. सृष्टी आणि संहार दोन्ही एकाच वेळी. कृष्णाचे काही रूप शांत, कोमल, तर काही रूप प्रचंड अग्नीसारखे, विश्वाचा संहार करणाऱ्या ज्वालेसारखे. अर्जुन त्या तेजाने थक्क होतो. त्याला जाणवतं, इतकं अद्भुत, इतकं विशाल रूप बोलणाऱ्या कृष्णात कसं असू शकतं? पण तेच सत्य आहे. कृष्णच विश्व आहेत. विश्वच कृष्ण आहेत. अर्जुन भयभीत होऊन विचारतो, "हे प्रभू, हे रूप इतकं संहारकारी का दिसतं? तुझ्या ज्वालेत सर्व योद्धे विलीन होताना का दिसत आहेत?" भगवान कृष्ण अतिशय सुंदर असं उत्तर देतात, "अर्जुना, मी काळ आहे, जगाचा संहार करणारा. योग्य वेळी प्रत्येकाचा अंत हा माझ्या नियमाचा भाग आहे. या युद्धात जे घडणार आहे, ते आधीच घडून गेलेलं आहे. तू फक्त निमित्त आहेस." काळरूप दर्शन म्हणजे अहंकाराचं पूर्ण विसर्जन. माणूस जाणतो, सृष्टीच्या विनाशाचा, नियतीचा संपूर्ण नियंत्रण एका दिव्य शक्तीकडे आहे. अर्जुन अत्यंत नम्र होऊन म्हणतो, "कृष्णा, हे रूप मी सहन करू शकत नाही. मी घाबरलो आहे. मला तुझं चिरपरिचित मानवी रूप दाखव, ज्यात प्रेम आहे, ममता आहे आणि माझ्या मित्राची ओळख आहे." अर्जुनाचं मन पुन्हा स्थिर होतं. त्याची श्रद्धा पूर्वीपेक्षा 1000 पट वाढते. कृष्ण परत त्यांच्या सुंदर, शांत, प्रेममय रूपात येतात आणि म्हणतात, "अर्जुना, माझं हे विराट रूप फक्त भक्तीनेच पाहता येतं बरं का. ना वेदानी, ना तपश्चर्येने, ना दानाने. केवळ अनन्य भक्तीनेच ते पाहता येईल." या वाक्यात भक्तीचा सर्वोच्च अर्थ स्पष्ट होतो. भक्ती म्हणजे स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या हातात ठेवणे. मी नाही, माझं नाही, फक्त तूच तू. 11वा अध्याय आपल्याला 3 मोठे बोध देतो. एक, ईश्वर सर्वत्र आहे. दृश्य, अदृश्य, विशाल, सूक्ष्म. जिथे जीवन आहे, तिथे तो आहे. दुसरं, सृष्टीचा खेळ त्याच्या नियमानुसार चालतो. आपण फक्त एक पात्र, एक माध्यम आहोत. तिसरं, भक्ती हेच सर्वोच्च साधन. प्रेम, श्रद्धा, नम्रता
या 3 गुणातून ईश्वर सहज मिळतो. विराट रूप म्हणजे भय नाही, ते सत्य आहे. सृष्टीचा नियम आहे, अहंकाराच्या नाशानंतर मिळणारी शांतता आहे. 11व्या अध्यायाचा अर्थ असा आहे, की कृष्ण म्हणजे संपूर्ण विश्व, विश्वातील प्रत्येक रूप त्याचंच प्रकट स्वरूप. सृष्टी आणि संहार दोन्ही त्याच्या इच्छेतून निर्माण झाले आहेत. भक्तीनेच दिव्य स्वरूप अनुभवता येतं आणि शरणागती म्हणजे अंतिम शांतता. हे आपण या 11व्या अध्यायातून शिकलो. हा अध्याय मनाला नम्र करतो, अहंकार वितळवतो आणि आत्म्याला अनंताशी जोडतो. तर मित्रांनो, विश्वरूप दर्शन योग हा अध्याय सांगतो, ईश्वर सीमित नाही, अनंत आहे. तो फक्त एका मूर्तीमध्ये नाही, तो संपूर्ण विश्वात आहे. त्याच्या इच्छेने सृष्टी फिरते आणि भक्तीने आपण त्या अनंताशी एकरूप होऊन जातो. या अध्यायाचं चिंतन मनाला खोल शांतता, अंतरात्म्याला तेज आणि जीवनाला दिशा देतं. जर तुम्हाला हा आध्यात्मिक अध्याय आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच भगवान श्रीकृष्णाचे उपदेश आपल्या जीवनात आणा. जय श्रीकृष्ण.